6 धावा धावफलकावर लागल्यात. 3 ओव्हरची मॅच आहे. या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवाव्या लागतील P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये. नंतर तुम्हाला 2 ओव्हर फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेरच्या मिळतील. आणखीन एक चांगला स्ट्रोक आणि इथून मॅच कॅच ड्रॉप. रनआउटची संधी आणि बॅट्समन झालाय बाद. एक रन आहे. तर बॉल 2 चेंडू आहेत. नवीन बॅट्समन सनी मैदानावर दाखल होतोय. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या रीजन मध्ये हा बॉल झालाय फरार आणि येतोय 1 बाउन्स चौकार. टीमची धावसंख्या 11 धावा 11 रन. शेवटचा बॉल. तर 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 13 रन्स विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना दिवा टीमच्या दरम्यान. तर 1 गडी बाद झालाय. माफ करा. 13 धावा 13 रन्स. यावेळचा बॉल ऑन साईडला. या बॉलला टोलावलं. टीमची धावसंख्या सिंगलने वाढते. धावा लागल्या दफालकर आतापर्यंत 14. हा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. आणखीन एक सिंगल येते. लाऊड ॲपील होते परंतु आत्मविश्वास कमी आहे. उत्साह जास्त होता. डॉट बॉल. यावेळचा बॉल खूप चांगला स्ट्रोक. हा बॉल चाललाय. तर बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या 19 धावा 19 रन्स. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर बॉल खाली येतोय.
आणि बॅट्समन झालाय बाद. विकेट कोण गेला? प्रितेश ना. शेवटचा बॉल आहे. बॅट्समॅन कोण? एकोणीस 19. बाईस ओव्हर सिंगल. टीमची धावसंख्या 20 धावा. तर शेवटचं षटक आहे. 20 धावा धावफलकावर लागल्यात. अक्षय. शेवटचे षटक गोलंदाज अक्षय. चांगला बॉल. न्यू बॅट्समन भूषण मैदानावर दाखल झालाय. यावेळचा बॉल बाउन्सर होता. व्हाईट बॉल. 1 बाउन्सचा इशारा देखील आलाय. तर तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय कार्यसम्राट आणि ठाणे इंटकचे अध्यक्ष सन्माननीय मिठुनदादा पाटील यांचं इथे आगमन झालंय, ज्यांची आपण खऱ्या अर्थाने आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेनिमित्ताने. ते आज इथे उपस्थित राहिलेत. डॅशिंग, दिलदार आणि रुबाबदार. सतत क्रिकेटवरचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी खऱ्या अर्थाने आज मिठुनदादा पाटील इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळचा बॉल दांडी गुल. फलंदाज इथून मात्र भूषण बाद झालाय.
आणखीन एक सिंगल टीमची धावसंख्या 22 धावा, 22 रन्स धावफलकावर लागल्यात. तर धारावे टीमचा कोणता प्रतिनिधी जर मैदानावर उपस्थित असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. धारावे टीम यावेळचा बॉल देखील सोडून दिलाय, व्हाईट बॉल. यावेळचा बॉल आणि बॅट्समन होतोय बाद. आणखीन एक फलंदाज इथून बाद झालाय. न्यू बॅट्समन योगेश. तर शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 धाबा झाल्यात. शेवटचा बॉल. तर शेवटच्या बॉलवर रन नाही आहे. 22 धावा झाल्यात. 23 धाव्यांचं लक्ष्य आहे. 23 रनचा करायचा आहे पाटला आणि लगेच तुम्ही मैदानावर दाखल व्हा. तुर्बे टीम आपली सलामीची जोडी घेऊन. कोणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. नगरसेविका चषक 2025 आयोजित साबाज फणसवाडा 30+. ट्वेंटी 23 धावा. तर चला टीम दिवा आपण लगेच मैदानावर दाखल व्हा. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा देखील आज आपण पाहतोय. नगरसेविका चषक 2025 आणि या स्पर्धेतील मुख्य आकर्षण जर आपण पाहिले तर तुम्हा सर्वांचे लाडके मिठूनदादा पाटील आणि त्यांचं आज इथे आगमन झालं आहे. ते देखील उपस्थित आहेत. प्रमुख अतिथी. खूप मोलाचा कार्य त्याने केलं या बेलापूर नगरीमध्ये आणि क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने आपण त्यांच्या दरम्यान पाहिलं आहे. ते देखील उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नगरसेविका चषक 2025मध्ये सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 3 ओव्हरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावर लागले आणि 23 धाव्यांचं लक्ष्य आहे.
तर 18 बॉल आणि 18 चेंडू आणि 23 धावा. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. बॅटिंग करण्यासाठी अजय आणि विनय. आणि षटक क्रमांक पहिलं गोलंदाज राकेश. P1चं पहिले षटक. स्ट्रायकिंग बॅट्समन आहे अजय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी राकेश आलाय. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तैनात झालेत. एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला तैनात आहे. 38 सर्कलमध्ये एक पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि मिड ऑन देखील आहे आणि एक शॉर्ट स्पेअर लेग इथून मात्र तैनात झालाय. 2 खेळाडूंना भेदून तुम्हाला या धावा कंप्लीट करायच्या आहेत. 23 18 बॉलमध्ये. पहिलाच बॉल आला तसा गेला. या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केलेत. टीम तुर्बे 30+ या टीमने षटकार ठोकलाय. तुर्बे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सकाळपासून कंटिन्यूस मॅचेस खेळतोय. हा बॉल देखील खूप चांगला स्ट्रोक. 2 फिल्डरच्या मधून हा बॉल झालाय फरार आणि हा येतोय बॅट्समन अजयच्या बॅटमधनं. क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या 10 धावा. खूप चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली तुर्बे टीमच्या दरम्यान. 13 धावा इथून करायच्या आहेत. यावेळचा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 10 डबल डिजिटमध्ये स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. सेमीफायनल क्रमांक 2 नगरसेविका चषक 2025. परफेक्ट पायांचा वेध घेतला गेला आणि LBW बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. पहिला फलंदाज इथून बाद होतोय तुर्बे 30+ या टीमच्या दरम्यान. एक गडी बाद 10 धावा. तर नगरसेविका चषक 2025 आज खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रापासून बरीचशी मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले. मिथुन दादांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्यात. 13 धावा अजून देखील इथून करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. राकेश गोलंदाजी ट्रॅकवर. लोअर फुल टॉस बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 11 धावा 11 रन्स. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. शरीराचा वेध हाईट फॅक्टर मॅटर करेल या बॉलवर. डॉट बॉल आला. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 11 करायची आहेत. 12 बॉलमध्ये 12 चेंडू आणि 12 धावा.
तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा प्लीज. दोन्ही टीम्स वेळ जास्त घेऊ नका. टीम दिवा 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 12. अजून एक मॅच आपल्याला इथे खेळवायची आहे याची तुम्ही नोंद घ्या. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अजिंक्य आलाय. अजिंक्य आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. वॉट अ कॅच. काय झेल पकडलाय राकेशने. कमबॅक करून देणारी ही कॅच आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल होतोय अक्षय. 11 धावा झाल्यात. 12 धावा इथून करायच्या आहेत. अजिंक्य सुरुवात खूप चांगली झाली. अजिंक्यच्या दरम्यान पहिल्याच बॉलवर यश मिळाले या ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला अलॉन द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झाला. तर हरीजी कोळी यांचं देखील इथे आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. कॅच ड्रॉप झाली आणि सेकंड रन इथून मात्र कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 2ने वाढते. धावा लागल्यात 15 धावा, 15 रन्स. यावेळचा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल. 16 धावा. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. एकच धाव. 17 धावा. 6 धावा इथून मात्र करायच्या आहेत. 2 बॉल इथून शिल्लक आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना. तर धारावे टीम आपण रेडी राहा टॉससाठी. जशी मॅच संपेल लगेच टॉस करून घ्यायचं आहे. मेगा फायनलची मॅच, अंतिमची लढत. आणखीन एक खराब बॉल. हा देखील वाईट +1. 4 धाब्यांची गरज.
तर 4 धाब्यांची गरज आहे. बॅटची एज, हा बॉल देखील चालला आहे घोषित रिजनमध्ये. 20 धाबा, 3 धाबा करायच्या आहेत. 6 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. तर 7 आणि 3, 7 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 3. व्हाईट बॉल, 21 धाबा, 2 धाब्यांची गरज. तर बॅट्समन होतोय बाद. 6 बॉल आणि धाबा करायचे आहेत 2. तर राजेशजी भोईर यांचं देखील इथं आगमन होतंय. वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे नगरसेविका चषक 2025 मध्ये. बॅट्समॅन तर 6 बॉल आणि 2 धाबा करायच्या आहेत. तर धारापेठ टीम आपण या. आणि मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय टीम तुर्बे 30+ बी या टीमने. आणि हार्ड लक दिवा टीम, खूप चांगला खेळ तुम्ही सकाळच्या सत्रापासून केला, परंतु या मॅचमध्ये तुम्हाला पराभूत व्हावं लागलं. आपण यायचं व्यासपीठावर दिवा टीमचा कॅप्टन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. तर चला टॉससाठी या. मेगा फायनलची मॅच, अंतिमची लढत, ग्रँड फिनाले, नगरसेविका चषक 2025चा अंतिमचा सामना